हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि हा व्हिडिओमध्ये मी नाही आहे, हा व्हिडिओ अनिकेतनी माझ्याशिवाय केला. जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की बघू शकता. कारण मी माझ्या माहेरी गेली होती आणि अनिकेत पुण्याला होता आणि त्याच्यानंतर तो अमरावतीला आला आणि मी माझ्या गावाला होती. सो या व्हिडिओमध्ये मला असं यावं लागणार आहे परत कारण मी आता व्हिडिओ एडिट केला. सो मी बघते आहे की अनुनी स्टार्ट एंड वगैरे व्हिडिओला असं व्यवस्थित दिलेलं नाही आहे. तो मला रेफरन्स द्यायला मी अशी मधात येईल. पण आणि ह्या व्हिडिओमध्ये अनुनी असं खूप माझ्याचसाठी व्हिडिओ केल्यासारखं माझ्याचसोबत तो बोलतो आहे. सो आय होप तुम्हाला आवडेल त्यांनी कसा टाईम स्पेंड केला ते पुण्याला आणि मग नंतर घरी, ते सगळं या व्हिडिओमध्ये आहे. सो तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो गाईज, घर खूप शांत झालेलं आहे कारण माऊ गेली आहे गावी. आणि मी पहिले खूप खुश होतो की माऊ गावी जात आहे, सो मी छान असा एन्जॉय करेल. बट आता असं होत आहे की मला खूप बोर होत आहे आणि मला येतं तिची खूप जास्त आठवण. आणि मी काढले आहे म्हणून घरातले कामं, कारण कामं नाही केले तर काही टाईमपास होणार नाही माझा. सो माऊ, आम्ही सगळेच तुला मिस करतो आहे. लवकर आहे, झाडं पण बघ तुला मिस करत आहे, कसे खाली झाले आहेत ते झाडं, पानं त्यांचे. सो लवकरात लवकर यावं तू, अशी आमची इच्छा आहे. हॅलो नमस्कार मित्रांनो, आजचा व्लॉग एकटा आहे कारण माऊ गेली आहे माहेरी. आणि माहेरी जेव्हा गेले तेव्हा मी पहिले असं वाटत होतं की हो चला मजा आहे, छान आहे, मस्त मी एन्जॉय एकटा सिंगल. बट नाही, मी तिला खूप मिस करतो आहे. आणि घरातले सगळे कामं माझे एकटं राहिलं, म्हणजे कामं आहे म्हणून मी मिस करत आहे असं नाही, बट खरंच मिस करत आहे. तिची कंपनी असली तर थोडं असं बरं वाटतं. घर आता खूप एकदम असं एकटं वाटतं, त्या पुढं घरात कोणीच नाही आहे घरात. आणि त्यामुळे स्वयंपाकाची पण जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि सगळेच कामं माझ्यावर आले आहे. सो बघू आता काय काय करू शकतो आपण. सध्या तरी मी कुकर लावलेला आहे. सर्वात सोपी भाजी म्हणजे आपली आलूची भाजी, आणि आलूच्या भाजीसाठी मी आलू उकळून घेतो, बाकीचे पण तयारी करतो, पोळ्या पण करायच्या आहे. सो भेटू लवकरच गाईज. सो आता आलू झालेले आहेत कुकरमध्ये, आणि कांदा टमाटे, आणि मी छान अशी कणिक पण भिजवलेली आहे. सो आता मी छान अशा पोळ्या करणार, भाजी करणार, आणि सोबत छान असं दही पण आहे, दही पण पाहू शकतो. तुम्ही बघू शकता मला खूप काम आहे आणि माऊ पण घरी नाही आहे. आणि घर बघा किती शांत आहे, कोणीच नाही आहे घरात. खूप सुनं वाटत आहे. मिस यू माऊ, लवकर ये. सॉरी आज पहिलाच दिवस आहे, बट तरी म्हणतो आहे की लवकर ये. आणि आता मी पोळ्या करणार, भाजी करणार, छान असं जेवण करणार, आणि मी परत एखादा मूवी बघणार. कारण मी काल एक मूवी बघितला पण मी तेव्हा व्हिडिओ म्हणजे रेकॉर्डिंगच नाही केली. सो सॉरी माऊ, मी खूप वेळा विसरून जातो कामात. सो चला ठीक आहे, भेटू लवकरच. सो गाईज, पोळी मी बनवलेली आहे आणि भाजी पण बनत आहे. सो आता मी पोळी बनवतो आणि पोळी झाल्यावर दाखवतो की कशी गोल बनते पोळी. बघ माऊ, मला पोळी येते, मी दाखवतोय तुला. बरोबर आहे. तू म्हणते ना नेहमी मी करत नाही, येते मला, फक्त मी करत नाही, हा ते गोष्ट वेगळी. बट आज दाखवतोय मी तुला पोळी करून. बघू दे पहिले अँगल येत आहे का बरोबर, नाही तर मी पोळी करणार आणि वाया जाणार माझं. गोल बनेल नाही बनेल याची गॅरंटी नाही आहे, बट पोळी बनेल, खाऊ नक्कीच शकणार. सो मी नव्हती इथे त्याला सांगायला, त्याच्यामुळे त्यांनी अँगलमध्ये स्वतःला घेतलंच नाही. त्याला असं वाटलं पोळ्या करतानाच आपण दाखवूया, म्हणून मी हे फास्ट फॉरवर्ड केलं. आता म्हणतात तो थोडं बोलला आहे, पण मला हे फास्ट फॉरवर्ड करायचं आहे कारण त्यांनी खूप मोठा व्हिडिओ केलेला आहे. सो त्याचं पुढचं ऐका तुम्ही. लास्ट पोळी आहे, 5-6 पोळ्या झाल्या आणि मी सगळ्या पोळ्या अशा थोड्या जाड्या केल्या. तू जशा बारीक करतो अशा नाही, बट केल्या. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तू नेहमी गावाला जाशील, ठीक आहे. सो लवकर वापस ये. आणि खरंच मुलांना म्हणजे लग्नानंतर किंवा लग्नाच्या पहिले कधी पण मुलांना थोडा तरी स्वयंपाक यायला पाहिजे, कारण कधी पण गरज पडू शकते. आणि बाहेरचं खाल्ल्यापेक्षा तर नक्कीच बरं आहे. असं काही नाही मी दुपारीच बाहेरचंच जेवलो, पण तरी आता हा थोडा कठीण पार्ट आहे पलटवताना फर्स्ट टाइम. इकडे जळूनही जाते माझी पोळी नेहमीच, कारण ती मी पलटवतच नाही लवकर. आणि त्यात असं होतं की मग लवकर पलटवत पण नाही आणि पलटवायला पण वेळ लागतो. कारण 100 वेळा सांगूनही चिमटा वापरत नाही हा मुलगा आणि स्वतःला झटके लावून घेतो. इथे तो बोलत होता की त्याचे काठं कच्चे राहतात आणि त्याची पोळी जळते, बाकी त्याची पोळी छान बनते. बट शेवटची पोळी मी चांगली करणार आहे आता. अनुचं थोडंसं बोलणं मी कट करते, आय एम सॉरी अनु, पण खूप मोठा व्हिडिओ झाला म्हणून फास्ट फॉरवर्ड, सॉरी. खरंच माणसाचं जीवन अपुरं आहे बाईशिवाय.
आणि अर्धांगिनी असंच म्हणत नाही, खरंच मॅटर करतो तो वर्ड अर्धांगिनी. सो ही माझी लास्ट पुडी आहे. बेस्ट ऑफ लक तुम्ही, ही फाटेल नाही आणि छान होईल. भाजी पण करत आहे मी, भाजी पण बघतो. छान अशी आलूची भाजी पण होत आहे माझी. आणि तिखट मिठाचा डब्बा गॅस सापडला. आता मे बी तुम्हाला हा अँगल दिसत नसेल, नाही दिसत आहे, दिसत आहे, दिसत आहे. छान 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 छान. आणि छान अशी भाजी पण केलेली आहे. अँगल खूप चांगला आहे, पण याला तोंड नाही दाखवायची सवय आहे नेहमीच, त्याच्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ बिना तोंडवालाच आहे, कारण मी नव्हती ऑफकोर्स त्याला सांगायला. सो मॅनेज करा प्लीज. मसाले आपले नॉर्मलच. येस, मसाल्याचं पण काम झालेलं आहे. आता पुढचे काही दिवस आमच्याकडे स्वयंपाक बनणार नाही, कारण मी पण ऑफिसच्या कामाने बाहेर जातो. हे बघा पोळी फुगली. हाच एक कठीण काम आहे माझा आता. पोपट झालेला आहे. माझ्याकडे चिमटा तरी वापरला नाही. यस, मी चिमटा वापरला असता तर मेबी पोळी जळली नसती. जाऊ दे, आता जळली. अजून या साईड ठेवायचे. सो चला, भाजीचं पण झालेलं आहे. आणि आपले छान असे आता आलू पण मी तोडले, नाही विसरलो. अशी मला आलूची चटणी नाही बनवायची आहे, म्हणून मी असं पीसेसमध्ये प्रॉपरली नाही तोडत आहे. त्याच्यासोबत दही असतं तर मजा आली असती, पण मी दही आणलंच नाही. आणि आता मी एवढा आयडिया की मी जाणार पण नाही. पोळ्या तर झाल्या आणि बस भाजी 5 मिनिटात होईल, कारण आलू उकडलेले आहे, मसाला झालेला आहे, सगळं कांदा वगैरे झालेला आहे. सो असं जेवायला मोजके 10 मिनिटात बाकी आहे. आणि हा आता मी पोळी शेवटची तव्यावरच ठेवतोय, कारण छान ती कडक होते मग. आणि मी अशा प्रकारे सगळ्याच पोळ्या तव्यावरतीच ठेवतोय. बघा माझ्या छान झाल्या पोळ्या. आणि ही पोळी होताना मी व्हिडिओ चालू नव्हता केला, सगळं बोललो, मग बघितलं व्हिडिओ चालू नव्हता केला. छान अशी वाफ देतो. पोळ्या झालेल्याच आहेत. बघा ही कशी छान कडक झाली, तंदूर टाईप थोडी. आता खालची पण तंदूर टाईप आहे. छान असं टमाटरचं सलाद, भाजी पण रेडी आहे. आणि आता मी छान असं जेवण करणार आहे टीव्ही बघत. सो मित्रांनो, आता छान असा टीव्ही बघू आपण. आणि टीव्ही बघताच छान असा एखादा मूवी बघेल. माझ्या मते आज मी ताज मूवी बघायचा विचार करतो आहे, आणि तोच बघेल मी. सो भेटू आपण लवकरच. टीव्ही चालू झालेला आहे. भेटू, बाय. डिनर रेडी आहे गाईज. सो छान असं भाजी, पोळी आणि टमाटे मीन्स असं की उद्या मी जातोय, सो कट करून छान खायला. छान सुंदर भाजी सांगतो. टीव्ही लावतो पहिले. वाह, खूप सुंदर झाली आहे भाजी. बाय. फायनली रामू काकावाला कामं झाले माझे. छान असं जेवण झालं. आणि जेवण झाल्यावरती एवढे मोठे भांडे पण घासून झाले, हे पण क्लीन करून झालं. गॅसचा ओटा पण क्लीन केला, गॅस पण क्लीन केला, कारण उद्या परत मी चाललो आहे गावाला आणि इथे कोणीच नसणार आहे घरी. सो मी सगळं क्लीन करून ठेवलं. माऊ, तू बघत असशील, तू नक्कीच बघणार, माहिती आहे मला. सो मी तुझं घर व्यवस्थित ठेवलेलं आहे, काहीच खराब नाही केलेलं आहे. काही असेल कंप्लेंट तर सांगशील नक्की. आणि आता मी खरंच झोपणार आहे, कारण मला उद्या सकाळी 6लाच जायचं आहे. सो आपण सगळं भेटू लवकरच. आणि खरंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा व्हिडिओ गेला पाहिजे आणि बस तुमची मदत पाहिजे. सो बाय, गुड नाईट, टेक केअर गाईज. गुड नाईट नाही, माऊ नाही आहे, मी एकटाच मिरिंडा पितो आहे. आईस्क्रीम नाही तर माऊ आणि मी आईस्क्रीम खातो. सो आता छान अशी मिरिंडा पितो आणि खरंच आता बाय बाय, गुड नाईट. झाडं बघा सध्या, झाडांची अवस्था, कारण माऊ नाही आहे. सो मी सगळे झाडं, कपडे पण धुतले आणि बघा झाडं. आता हे सगळं मलाच करावं लागत आहे कामं, कारण माऊ गेली आहे घरी आणि मी पण जाणार आहे आज घरी. सो भेटू आपण लवकरच. आता मी घरातले सगळे कामं करून ठेवले आहे. आता फक्त थोडं किचन आवरायचं राहिलं आहे. किचन आवरतो आहे, नाश्ता केला होता मी छान असं. किचन आवरतो आणि त्यानंतर माऊचं घर आहे माऊचं घर व्यवस्थित करून थोडं चालला जातो. बेड वगैरे आवरला मी, गाद्या पण उन्हात टाकल्या होत्या.
हे सगळं आवरतो आणि नंतर जाणार. माऊ बघ तू नाही आहे, तुम्ही तिथे काल उडत आहे. हे आपली रूम. सो भेटू लवकरच. बाय माऊ. गाईज तुम्ही जसं बघत आहे अंकिता घरी नाही आहे, मी ऑफिस करतो आहे, एकटाच करतो आहे सगळं. आणि सोबतच बघा तुम्ही बॅग वगैरे भरली आहे मी आणि आता जायची तयारी करतो आहे. सो आता जाणार मी. पहिले अजून घरची पुष्कळची कामं आहे. गॅसचा उठाव आवरायचा आहे, भांडे व्यवस्थित लावायचे आहे, नाहीतर मऊ मनेला आल्यावर माझं पूर्ण घर खराब करून ठेवलं, अस्ताव्यस्त करून ठेवलं. म्हणून मी सगळे कामं करणार आणि मग जाणार. सो भेटू लगेच अजून आपण. तोपर्यंत मी ऑफिसचं काम करतो. बाय गाईज, माऊचं घर साफ करतो आहे. उगाच नाही तर मग मला बोलणार ती. सो तुम्ही बघू शकता माझ्या मग किती कामं आहे, प्लस ऑफिस पण आहे. आणि पण तसं पण थोडं घर नीटनेटकं असतं, मलाही आवडतेच. आणि मग मी आदेश दिला आहे पहिलेच की पूर्ण घर साफ करून ठेवशील, मी येणार तेव्हा मला साफ लागेल. सो आता पूर्ण घर साफ करतो आहे आणि थोडे भांडे पण आहेत, पण खूप जिवारी कामं. आणि मग मी खरंच तुला खूप मिस करतो आहे. तुला खोटं वाटत असेल की मस्त एकटा आहे, एन्जॉय करतो आहे, बट नाही, मी खरंच खूप मिस करतो आहे तुला. सो येतो आहे मी तुला घ्यायला लवकरच आणि तयारी करून राहा तू. ठीक आहे, चला पुढचं काम करायला लागतो. खूप कामं आहेत मला बाकी. सो भेटू लवकरच. बाय मित्रांनो. परत आलो आहे मी पुढच्या कामासोबत. सो आता मी थोडं पहिले विसरलो होतो आणि भांडे घासले, भांडे धुवायचे बाकी आहेत फक्त. थोडा आवाज येईल बट यस, आज मला खूप कामं आहेत आणि लवकरात लवकर सर्व कामं संपवायचे पण आहे आणि मला घरी पण जायचं आहे माझ्या बायकोला आणायला. सो ती बिचारी वाट बघते माझी तिकडे. आणि आता तुम्हाला भांडे धुवत आहे त्यामुळे आवाज येणार नाही. सो मी हा व्हिडिओ इथेच बंद करतो. नंतर सांगतो अजून काय काय कामं केली मी. ओके बाय. फायनली अमरावती आलो आणि आली जायला पुण्याची शिंग छान अशा इडलीसाठी. अंकिता आज आमच्या इथे इडली तू इडली खायला. फायनली घरी आलो आणि बघा ही माझी रूम आणि आमचा फोटो. ठीक आहे आई, काय चालू आहे? काय चालू आहे? कामं कामं आणि बाबाचे गाणे चालू दिवस. चला ठीक आहे, भेटू लवकरच. बाय. हॅलो गाईज. सो आता फायनली मी घरी फ्रेश वगैरे झालो. आता मी जातो आहे एक स्पेशल कॅरेक्टरला भेटायला आणि ते स्पेशल कॅरेक्टर आहे देवांश. देवांश राऊत. तुम्हाला दाखवतो तो कशी चिडचिड करत असते घरी. देवांशचे बाबा होते तो बघा, देवांश राऊत. देवांश राऊतला बघा, देवांश राऊत. काय बाबा कार्टून पाहत होता देवांश. काय खातात देवांश? शेव. हा मग एवढे खाशील तर पोट दुकान ना. हॅलो, व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ चालू आहे ना. लोकांना काही मेसेज तुझ्याकडून? ठीक आहे, बाय. हॅलो फ्रेंड्स. हा देवांशनी बघा सगळ्या गाड्यांचे कंपनीचे नाव आणि लोगो बनवले आहे. कोणी बनवले देवांशे? मी तूच बनवले. बघा किती हुशार आहे आमचा देवांश. पण बनवता नाही आले तो. हा जसे जमले तसे, पण छान बनवले. अजून काय बनवलं दाखव मला. अजून इकडे पण आहे. ओके, ड्रॉइंग. ओके, रेनॉल्ट अजून हे सगळे. हे कोणतं आहे? हे कोणतं आहे रे? हे निशान आहे. निसान आहे का? ओके ओके ट्रेन टू बुसान निशान. ओकेच ओकेच. हे BMW. मग उलटा का बरं बनवला? अरे ते हे आपलं चुकलं. ओके चुकला, ठीक आहे चालेल. BMW बनवला. हा हे महिंद्रा आहे. महिंद्रा. हा मारुती सुझुकी. हा जेगुआर. काय? हा कोणता आहे? जेगुआर. वाह भाई वाह, क्या बात. नेक्स्ट. नेक्स्ट स्कोडा. ओके. नेक्स्ट ईडर. हा नेक्स्ट. नवीन कंपनी आहे या. ओके, हे कोणती कंपनी आहे? ईडर. ओके. ही वोल्वो रेनॉल्ट. अरे बापरे. हा इकडे इकडे हे रोल्स रॉयल्स. ही होंडा. ही होंडाई. ओके. ही गाडी नाही, ही सांग. चिव्हरोलेट. ओके ओके ओके. हे अशोक लीलँड. अशोक लेलँड माझ्या बाबांची कंपनी आहे. अशोक आहे ना, आहे ना, माझ्या बाबांची कंपनी आहे. ही फॉरेस्ट. काय? फॉरेस्ट. फोर्स 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 आहे ते. फोर्स आहे, फोर्स आहे. आणि ही पोर्श. पोर्शे.
म्हणजे स्पोर्ट्स कार हां स्पोर्ट्स कार आहे. BMW पण आहे ओके ओके स्पोर्ट्स कार ही फॉर्ड ओके फॉर्ड. क्या बात. बघा 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 किती हुशार आमचा देवांश. चला पुढं नंतर अजून काय आहे बघतो आम्ही, नंतर तुमच्यासोबत बोलू. आता मी सध्या देवांशसोबत खेळत आहे. सो घरी आल्यावर मुलाचे लाड होतात. बघा छान आईने इडली केली आहे आणि छान सोबतच सांबार आणि माझी आई करत आहे. थँक्यू आई. आई आई नाही फोटो नाही काढत, व्हिडिओ काढत आहे. सो इथे अनुनी तुम्हाला इडलीवाला जो व्हिडिओ दाखवल्याच्यानंतर तो मला भेटायला माझ्या घरी आला आणि इथे माझ्याकडे खूप गरमी होती. मी तुम्हाला माझ्याही ब्लॉगमध्ये खूपदा सांगितलं की मी आडवी तिडवी लोळून आपली कूलरसमोर मस्त व्हिडिओ करत होती आणि मला काहीच आयडिया नाही की हा येईल. आणि मग मला बाबा आवाज देऊन सांगतात सो हा तो व्हिडिओ आहे. सो याच्यात प्लीज माझा लुक वगैरे सगळं तुम्ही इग्नोर करा. बस माझी एक्साइटमेंट पहा. आणि अनुने मला सरप्राईज दिलं. सो थँक्यू अनु, थँक्यू सो मच. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की बघा. बाई हवा जिलेबी आणलेली आहे मावणी. तू चांगली ना. आला यश खातो आता. बाय. मी अंकिताला सरप्राईज दिला. अंकिताच्या घरी आलो. खुश झाली थँक्यू म्हणते बा. अंकिताच्या घरी निंबाचे झाड आणि निंबाच्या झाडात निंबू बा किती आहे. खूप निंबा आहे, खूप खूप. मग आम्ही निंबू पुण्याला घेऊन आला. मला छान वाटलं. छान आलं ना. सांगितलं नाही मी अशी आडवी तिडवी झोपून ऑफिस करत होती. मी दाखवेल ती कशी कशी करत होती ऑफिस. घरी जशी झोपून करते गादीवर. आणि खराब आहे इकडे तुम्ही. आणि आता थंबनेल टाकीन एक. हां थंबनेल. तर हे बघा अंकिताचं घर तिच्या बाबांनी तिच्यासाठी बांधलेलं आहे. दाखवतो 1 मिनिट. चिव राहते आमच्या घरात इथे. चिव राहते चिव. हा बाई या चिंच मला पुढे मामा बहिणी ब्लॉग तो दे ना. आराध्य आणि सासरी. बाय बाय बाय. भेटू लवकरच. बाय कर. बाय. सनसेट होतोय छान. करू शकतो अजून. बाय 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 बाय. बाय. सो या व्हिडिओला अनुनी एंड नाही केलं कारण की अधिक मासाचा जो प्रोग्राम होता त्याचा व्हिडिओ त्यांनी कंटिन्यूमध्ये शूट केला. सो त्या व्हिडिओला पण त्यांनी स्टार्टिंग नसेल दिली आणि त्याच्यात त्याचा आणि माझा व्हिडिओ असा कंबाईन करून मी तुम्हाला तो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो हा व्हिडिओ इथेच मी संपवते कारण की मला हा व्हिडिओ एंड करून अधिक मासाचा स्पेशल व्हिडिओ करायचा आहे. सो ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला अनुचा एकट्याचा व्लॉग जो त्यांनी माझ्यासाठी जास्त केला आहे ज्याच्यात तो फक्त माझ्यासोबतच बोलतो आहे पण यास मला खूप आवडलं की त्यांनी पहिल्यांदा असं व्लॉग केला आणि डॉक्युमेंट केलं पूर्ण स्वतःची जर्नी म्हणजे मी नसतानाची. आणि मी पण त्याला असं खूप फोर्स नव्हता केला. त्याला बोलली होती की जमलं तर व्लॉग कर आणि त्याने एवढ्या सगळ्या क्लिप्स घेतल्या मला खूप छान वाटलं बघून. आणि देवांशचा पण व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल तर खूप क्यूट आहे असा खेळत राहतो लहान आहे तो. आणि येस हेच होतं सगळं. तुम्ही लाईक करा व्हिडिओला, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अधिक मासाच्या व्लॉगमध्ये. तो पण नक्की बघा जो याच्यानंतर येणार आहे. बाय बाय.